राहुरी बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज 2 प्रचार सभा. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिल यांच्या प्रचारासाठी थेट मतदारांशी साधणार संवाद. झेडपी अध्यक्षपद निवडणुकीतील वादानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री शिंदेंची साताऱ्यामध्ये सभा. शिंदेंच्या सभेसाठी केलेल्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो वगळल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानं महायुती आक्रमक. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांची पत्रकार परिषद. तर 21 एप्रिलला जामोरी मैदान ते वरई डोमपर्यंत महायुतीचा जन आक्रोश मोर्चा. बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आलेल्या कैसाहराया फेम नगरसेविका सेहर शेख आज माध्यमांशी संवाद साधणार. सेहर आणि युनुस शेख कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष. नाशिक धर्मांतर प्रकरणातील पीडित मुली महिला आयोगासमोर ढसाढसा रडल्या. कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी सर्व सहन केल्याचं सांगत मांडली आपबीती. आरोपींनी गरिबी हतबलतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. नाशिक आयटी कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. निदा खान गेल्या 13 दिवसांपासून फरार. यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ. आरोपी मझहर कुरेशीच्या घरावर नगर परिषदेनं फिरवला जेसीबी. आज राळेगाव बंदची हाक. डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला. कळवा कार शेडवरून कल्याणकडे जात होती लोकल. अपघातामुळे लोकल वाहतूक विस्कळीत. पनवेल रेल्वे स्टेशनवर लिफ्ट कोसळली. अडकलेल्या 4 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. दुर्घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. राज्यात 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात पावसाची शक्यता. तर तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज. यंदा देशात पावसाची स्थिती संमिश्र राहणार. बुलढाण्यातल्या भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर. पिकांवर रोगराईचं सावट राहण्याची शक्यता. तर देशाचा राजा कायम राहणार असल्याचं भाकीत.